मी दीपक जियालाल भोयर, प्रहार जनशक्ती पक्षाचा तालुका प्रमुख आमगाव आणि माझ्यासोबत माझे सहपाठी जितेंद्र भाऊ बावनकर, जिल्हा प्रमुख प्रहार संघटना गोंदिया, आणि तसेच हे शेतकरी, आपल्या गावचे शेतकरी चंद्रकांत बडवाईक, आणि हे दिव्यांग संघटनाचे जिल्हा प्रमुख खुमेंद्रभाऊ कावडे. आम्ही 23 जूनपासून महसूल विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग ह्याच्या विविध मागण्या घेऊन आम्ही आंदोलनात बसलो होतो. पण त्या आंदोलनाच्या मागण्याचं आश्वासन किंवा काहीही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. काल 24 तारखेला माननीय नायब तहसीलदार गजबिये साहेब आलेले होते. ते बोलले आम्हाला की तुम्ही उपोषण आंदोलन मागे घ्या. आम्ही त्यांना फक्त बोललो की जोपर्यंत आमच्या मागण्या लिखित स्वरूपात भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनातून मागे घेणार नाही. त्यांनी बोललं की असला आम्ही काहीही तुम्हाला लिहून देणार नाही, आणि जे तुमच्या मागण्या आहेत त्यांच्यात काहीही तथ्यहीन आहेत, ते मागण्या कधीच पूर्ण होणार नाही. आणि ते मागण्या घेऊन तुम्ही आंदोलनात बसले आहात तर ते मागे घ्या आणि आंदोलन सोडा. तर आम्ही आज कालच्या बोलण्यानुसार, कालच्या वक्तव्यावर आम्ही बच्चूभाऊच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही उग्र आंदोलन करीता ह्या पाण्याच्या टंकीवर चढलेलो आहोत. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. अपना बिडो बच्चों करो, अपना बिडो बच्चों करो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.